नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, गोविंद 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 मना लागली या छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, कार्तिक महिना चालू आहे, कार्तिक मास चालू आहे, तर हा फार लाभदायी असा महिना आहे ज्याच्यामध्ये आपण हरिनाम केला की कित्येक पट जास्त आपल्याला फळ मिळतं। जसा दिवाळीचा बोनस मिळतो तसाच काहीचा प्रकार आहे। तर कार्तिक मासामध्ये आपण बाळकृष्णाची पूजा करतो, दिवा दाखवतो बाळकृष्णाला, त्याच्या लीला, त्याच्या कथा ऐकतो, श्रवण करतो। आणि मित्रांनो, हरिनामाची महिमाच अशी आहे की श्वासागणिक अखंड असं आपण हरिनाम केलं पाहिजे। आणि मित्रांनो, आत्ताच मी श्वास हा शब्द बोललो, तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांना आजचा विषय कळलाच असेल की श्वसनाशी निगडीत असा आजचा आपला विषय। आजचा आपण विषय पाहूया। आजचा विषय आहे जागतिक न्यूमोनिया दिवस। बरोबर, आजचा आपला विषय आहे जागतिक न्यूमोनिया दिवस, जो की 12 नोव्हेंबरला असतो। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ श्वसन विकार रोग तज्ञ आणि जे माजी वैद्यकीय अधीक्षक आहे क्षयरोग रुग्णालय शिवडी मुंबई येथे असे डॉक्टर राजेंद्र ननावरे सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर ननावरे यांचा परिचय तुमच्याशी करून देतो। आपण ज्येष्ठ श्वसन विकार तज्ञ आहात, छातीचे डॉक्टर आहात, चेस्ट फिजिशियन आहात। गेली जवळजवळ 35 वर्ष आपण शिवडी मुंबई येथील क्षयरोग रुग्णालयात वेगवेगळ्या पदावर आपली सेवा प्रदान केलेली आहे। आपण वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील आपली सेवा दिलेली आहे। आपण संपादकीय व्यवस्थापक म्हणून सर्वात जुन्या म्हणजे जवळजवळ 70 वर्षांहून अधिक असं जे मासिक आहे इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिस चे देखील संपादकीय व्यवस्थापक म्हणून आपण पदभार सांभाळला आहे। आपण कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स जे की परळ मुंबईला आहे, इथे आपण शिक्षक आहात, अध्यापक आहात, परीक्षक आहात, मार्गदर्शक आहात। तर तिथे जे कोर्सेस चालतात पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप व डिप्लोमा इन चेस्ट अँड ट्युबरक्युलोसिस डिसीजेस या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपण शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत। नंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, आघाडीच्या वर्तमानपत्रात आपण स्तंभलेखन देखील करता। आणि पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर नुकतंच म्हणजे डॉक्टर्स डे जो झाला 2023चा, तेव्हा आपल्याला शिक्षण तज्ञ हा पुरस्कार देखील मिळाला आहे। IMA महाराष्ट्रने हा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे। 2022 साली म्हणजे मागच्याच वर्षी आपल्याला शिक्षक दिनी स्पेशालिटी मेडिसिन प्रोफेसर ही पदवी देऊन IMA हेडक्वार्टरने गौरव केलेला आहे आपला। तर असे बहुगुणी आणि श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आज आपले डॉक्टर आहेत, तज्ञ डॉक्टर आहेत, तर त्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला घ्यायचा आहे। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। तर डॉक्टर ननावरे, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जागतिक न्यूमोनिया दिवस आपण का साजरा करतो, त्याच्यामागे काय उद्देश आहे आणि या वर्षीचं म्हणजेच 2023चं घोषवाक्य काय आहे ते देखील आम्हाला सांगा। जागतिक न्यूमोनिया दिन दरवर्षी 12 नोव्हेंबरला आपण साजरी करतो। हा दिवस खरं तर जनजागृतीसाठी, लोकांच्या जनजागृतीसाठी, न्यूमोनिया हा आजार फुफ्फुसाला होणारा आजार आहे आणि ह्यानी दरवर्षी 745 मिलियन म्हणजे दशलक्ष एवढ्या लोकांना तो आजार होतो आणि त्याच्यामध्ये 40 दशलक्ष लोक त्यांनी मरण पावतात। अशा एवढ्या मोठ्या आजारासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळला जातो। दरवर्षी त्याचे एक थीम वाक्य असतं। ह्या वर्षी एक श्वास महत्त्वाचा, असं म्हणजे आपला श्वास महत्त्वाचा म्हणजे जीव महत्त्वाचा, बरोबर, आणि स्टॉप दिस ॲट दिस स्टेज असं कोशवाक्य आहे। आणि त्याच्यावर पुष्कळ जनजागृतीचे कार्यक्रम होतात। ह्या महिन्यामध्ये न्यूमोनियाबद्दलचे जनजागृतीचे पुष्कळ कार्यक्रम होतात।
हा रोग सर्वांनाच होतो. असं नाही की काही एका गटामधल्या लोकांना होतं, सर्वांना होतो. पण त्याची दाहकता 65च्या वर असणाऱ्या सिनियर सिटीजनना आणि 5 वर्षाच्या खाली असलेल्या मुलांना होतो. हा रोग एकाच्या दुसऱ्यालाही पसरू शकतो. म्हणून ह्याची संसर्ग होण्याचा अतिशय चान्स असतात किंवा आपण त्याला संसर्ग होऊ शकतो असं म्हणू शकतो. काही आजारांमध्ये हा आजार जर झाला, उदाहरणार्थ काही फुफ्फुसाचे आजार आहेत, जसा COPD आहे, लंग कॅन्सर आहे किंवा आणखीन आजारामध्ये झाला, तर हा शेवटच्या क्षणाचा एक प्रकारचा साथी असल्याचं असं म्हणतात की ज्यांनी मृत्यूदर किंवा मॉर्टॅलिटी होती. बरं. त्यामुळं न्यूमोनिया हा आजार अतिशय जास्त प्रमाणात दिसतो. आणि तसं बघितलं तर न्यूमोनिया झाल्यानंतर, न्यूमोनिया हा फुफ्फुसाला होणारा आजार आहे आणि बहुतेक वेळेला नाकामधून साधी सर्दी ती घशामध्ये उतरते आणि ती श्वासनाच्या मार्फत ॲल्व्हेलाई म्हणजे वायुकोश, जिथं आपल्या हवेची रक्तासंगती देवाणघेवाण होते, जिथं ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो, त्या जागेला ॲल्व्हेलाई म्हणतात. ह्या ॲल्व्हेलाई छोट्याशा आपण एक पिशवी म्हणू, छोट्या बॅग्स असतात आणि त्या इतक्या एका सेलच्या असतात, त्या डोळ्यांनीही दिसू शकत नाहीत एवढ्या असतात. आणि तिथं आपल्या मिलियन्स फुफ्फुसामध्ये बॅग्स असतात, ज्याच्यात आपली श्वसन क्रिया चालू असते. म्हणजे ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड, हवेतून ऑक्सिजन घेणं, हवा आत गेल्यानंतर एक सर्टन ह्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं. आणि मग हा जो आजार आहे तो त्या ॲल्व्हेलायला होतो. ॲल्व्हेलायला झाल्यानंतर तिथं पाणी किंवा पू साठतो आणि मग रुग्णाला श्वास घ्यायला किंवा त्याचा ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकतं. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला खोकला येऊ शकतो, खोकल्यामध्ये कफ येऊ शकतो, जो कधीकधी पिवळा हिरवा पण असू शकतो, कधीकधी कफ चॉकलेटीही कलरचा असू शकतो. असे वेगळे वेगळे कफ प्रत्येक वेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे जीवजंतू आहेत त्यामुळं होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या जंतूंचे ते वेगळ्या कलरचे कफ दिसतात. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आपल्याला सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलं की वायुकोश म्हणजे ज्याला आपण अल्व्हेओलाई असं म्हणतो, जे आपल्या फुफ्फुसाची सगळ्यात बेसिक युनिट आहे, तर ते एखाद्या पिशवीसारखं आहे. म्हणजे आपण पैसे देतो, पैसे दिल्यावर भाजी त्यात टाकतो, तसं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण चालू असते. आणि त्याच्याशी निगडीत, श्वसन क्रियेशी निगडीत पण सरांकडून अजून जाणून घेऊया. सर, आम्हाला श्वसन क्रिया कशी चालते त्याविषयी देखील सांगा. श्वसन क्रिया महत्त्वाचे भाग म्हणजे फुफ्फुस आहे, लंग्स. आपल्या शरीरामध्ये एक केज आहे, त्याला आपण पिंजरा म्हणूया. बरं. रिब केज आहे, त्याला आपण एक पिंजरा म्हणूया. त्या पिंजऱ्यामध्ये 2 फुफ्फुसा असतात आणि एक हृदय असतं. जेव्हा आपण श्वास घेतो तर श्वासनलिकेतून त्या श्वासनलिकेचे डिव्हिजन होतात. अशा 23 टाईम डिव्हिजन झाल्यानंतर ॲल्व्हेलाई नावाचं, जिथं टर्मिनल ब्रॉन्काय संपते आणि ॲल्व्हेलाई सुरू होतात, त्या भागामध्ये जेव्हा हवा जाते आपल्या श्वासातून, त्या भागामध्ये ऑक्सिजन रक्तामध्ये जातं. त्या कॅपिलरीज असतात ॲल्व्हेलायला होऊन त्या रक्तामध्ये जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. हा प्रकार मिनिटाला 12 ते 20 चालू असतो आणि हा कधीही थांबत नाही, हा आयुष्यभर चालूच असतो. हे जे कार्य आहे, हे ऑक्सिजन घेतल्यानंतर ते हृदयाकडून संपूर्ण शरीराला म्हणजे प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला
हा ऑक्सिजन पुरवला जातो आणि ऑक्सिजनमुळे सगळे आपण आज म्हणजे ऑक्सिजनचे 3 मिनटं जर नाही मिळाली तर आपला डेथ किंवा त्या ह्याचा म्हणजे त्याचा कार्यभार संपू शकतो वगैरे असं होऊ शकतं. तर ऑक्सिजन हा त्याला महत्त्वाचा वायू आहे आणि तो आपल्याला शरीरामध्ये आपलं सगळं कार्य चालण्यासाठी लागतो. शरीराचं सगळं कार्य चालण्यासाठी लागतं. ऑक्सिडेशन ज्याला म्हणतो आपण ते सगळं कार्य चालण्याचं प्रत्येक पेशीला लागतो ऑक्सिजन आणि तो आपल्याला श्वसनातूनच मिळतो. बरं, फारच छान. मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये सरांनी सांगितलं की एक पिंजरासारखं, छाती म्हणजे एक पिंजरा आहे किंवा तिजोरी आहे ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असे जे आपले अवयव असतात, 2 फुफ्फुसं असतात, हृदय असतात आणि ह्या दोघांच्या साथीने ऑक्सिजन जो आपण घेतो नाकाद्वारे ते अल्व्हिओलाय म्हणजे 23 पट छोटं असं युनिट पिशवी तिथे एक्सचेंज होतं, ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो आणि ही श्वसनाची क्रिया सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, मग निमोनिया म्हणजे काय? निमोनियात काय बिघाड होतो किंवा त्याच्याविषयी सांगा आपण. निमोनिया म्हणजे फुफ्फुसाला होणारा इन्फेक्शस किंवा संसर्ग. फुफ्फुसाला होणारा संसर्ग जो आहे त्याचं जेव्हा एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजंतू आपल्या घशामध्ये किंवा नाकामधून ते आत उतरतात. ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. कफ एक आहे, म्युकेसिलरी हे आहेत, सिल्या आहेत, अशा पुष्कळ मेकॅनिझम आहेत की ते मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाऊ देत नाहीत. पण जेव्हा केव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होती किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त असतात अशा वेळेला ते फुफ्फुसामध्ये ॲल्व्होलाय किंवा फुफ्फुसाच्या बाजूला असलेला पॅरेन्कायमा ह्याच्यामध्ये ते जातात आणि तिथे सूज येते. ही सूज येते ह्याला आम्ही इन्फ्लामेशन म्हणतो. ह्या इन्फ्लामेशनचं कारण आहे की तो न्यूमोनिया. आता न्यूमोनिया म्हणजे इन्फ्लामेशन झाल्यानंतर जो दिसतं त्याला आम्ही न्यूमोनिया म्हणतो. पण त्याचे पुष्कळ प्रकार आहेत. एक संपूर्ण लोब किंवा एखादं सेगमेंटला होतो त्याला आम्ही लोबार न्यूमोनिया म्हणतो. एक पॅची होतं असं इन्फिल्ट्रेशन त्याला आम्ही ब्रॉन्को न्यूमोनिया म्हणतो. असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. हे ॲनाटॉमिकल क्लासिफिकेशन आहेत. काही वेळेला मायक्रोबायोलॉजिकली पण क्लासिफाईड होतं. जसं की बॅक्टेरियाने होणारा म्हणजे जीवाणूने होणारा, विषाणूने होणारा, फंगायनी होणारा आणि पॅरासाईटने होणारा. फंगाय आणि पॅरासाईटने होण्याचे थोडंसं कमी प्रमाण आहे. फंगायमध्ये होतो तो ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना फंगायचा होतो. पण बॅक्टेरिया आणि व्हायरसचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि बॅक्टेरियामध्ये न्यूमोकोकस नावाचं जे ऑर्गॅनिझम आहे किंवा ऑर्गॅनिझम त्याचं प्रमाण 50% आहे असं म्हणता येईल. आपण जर 2 भाग केले, लहान मुलांमध्ये होणारा आणि ॲडल्टमध्ये होणारा, तर लहान मुलांमध्ये असं पाहिलं गेलं आहे की व्हायरल इन्फेक्शन, व्हायरलनी होणारा जो इन्फेक्शन आहे ते लहान मुलांमध्ये थोडंसं जास्त दिसतं. 5 वर्षापर्यंत मुलांना त्याची जास्त त्रास होतो आणि 2 वर्षापेक्षा त्याचे आणखीन जास्त हे होते. त्याच्यामध्ये आपण काही रिस्क फॅक्टर बोलू शकतो. रिस्क फॅक्टर काय म्हणजे काय जोखमीचे काय आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे जोखमीचे म्हणजे की लहान मुलांमध्ये बघितलं तर मालन्यूट्रिशन किंवा जी मुलांना ब्रेस्ट फीडिंग होत नाही. गोल्ड हे आहे की मुलांना 6 महिन्यापर्यंत संपूर्ण ब्रेस्ट फीड झालं पाहिजे. आईचं दूध मुलाला पाहिजे 6 महिने तरी. 6 महिन्यानंतर आपण मग वरचंही दूध द्यायला लागतो. पण 1 वर्षापर्यंत मुलाला आईचं दूध देणं अतिशय गरजेचं आहे. ती एक ढाल आहे मुलाच्या जीवनात. कारण पुढच्या होणाऱ्या कॉम्प्लिकेशन किंवा असे होणारे न्यूमोनिया ज्याचे पुढच्या जीवनात म्हणजे ते अस्थमा होणं किंवा COPD होणं असे प्रकार होतात. त्यामुळे आहे ना की आईचं दूध हे
एक वरदान आहे, ज्याच्यामुळं मुलाचं आयुष्य, पुढचं आयुष्यही चांगलं होतं. मोठ्या माणसांमध्ये जे धूम्रपान करतात किंवा जे दारू पितात, ज्यांना डायबिटीज आहे जो कंट्रोलमध्ये नाही आहे, अशा लोकांमध्ये, ज्यांना COPD आहे की ज्यांचं प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा लोकांमध्ये पाहिले गेलं आहे की न्यूमोनिया व्हायचं प्रमाण अतिशय जास्त आहे. काही लोकांमध्ये हृदयाचे काही आजार असतात, अशाही लोकांमध्ये न्यूमोनिया होतो. ज्या लोकांमध्ये शरीराच्या प्रतिकारशक्ती किंवा शरीराच्या ज्या आपल्या शरीराच्या भांडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतात किंवा त्यांना काही त्रास होतो, अशा लोकांमध्ये न्यूमोनिया होण्याचं अतिशय जास्त प्रमाण दिसतं. फारच छान. डॉक्टर ननावरे आपल्याला छान माहिती देत आहेत फुफ्फुसाविषयी, नंतर न्यूमोनियाविषयी म्हणजे वायुकोशाविषयी. हां, तर ती एका पिशवीचं वर्णन केलं त्यांनी. तर त्या पिशवीमध्ये जर त्याला दाह आला किंवा त्याला जर सूज आली तर न्यूमोनिया होतो. मग जसं पिशवीला काही फाटली, किती फाटली आहे, कुठे फाटली आहे, त्याच्यावर जसं आपण म्हणतो काय करायचं, तसं वेगवेगळे प्रकार देखील आहेत न्यूमोनियाचे. ते पण आपल्याला ननावरे सरांकडून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आज आपण जागतिक न्यूमोनिया दिवस विषयी माहिती घेतोय. ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे यांच्याकडून. आणि डॉक्टर साहेब आपल्याला माहिती देत आहेत की वेगवेगळे श्वसन कसं चालतं, श्वसनाचे जे वेगवेगळे आजार आहेत, न्यूमोनिया आहे त्याविषयी. तर डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की न्यूमोनियाचे काही प्रकार आहेत का, त्याविषयी मला सांगा. हो, न्यूमोनियाचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही प्रकार करतो. सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे आपण ॲनाटॉमिकली करतो, म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरवर. आता ॲनाटॉमिकली म्हटल्यावर कसं होणार की एक लोबला संपूर्ण झाला तर त्याला आम्ही लोबार न्यूमोनिया म्हणतो. पॅची झाला तर त्याला आम्ही ब्रॉन्को न्यूमोनिया म्हणतो. आणि असे वेगळे वेगळे ॲनाटॉमिकली पण होतात, मायक्रोबायोलॉजिकली पण होतात. आणि ॲज पर द सिच्युएशन, म्हणजे आता समजा पेशंटला हॉस्पिटलमध्ये आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेर आहे. हॉस्पिटलच्या बाहेर होणाऱ्यांना आम्ही कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया म्हणतो, त्याला कॅप म्हणतात. कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनियाचं प्रमाण अतिशय जास्त आहे. आणि हॉस्पिटल ॲक्वायर्ड न्यूमोनिया म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अशा लोकांना होतो. 48 तासापेक्षा जास्त वेळ जर एखादा मनुष्य ॲडमिट आहे, त्याचा इन्क्युबेशन पिरियड होण्यानंतर जर त्याला न्यूमोनिया झाला तर तो हॉस्पिटल ॲक्वायर्ड न्यूमोनिया म्हणतात. दुसरा एक आहे व्हेंटिलेशन ॲक्वायर्ड न्यूमोनिया. पेशंट व्हेंटिलेशनवर आहे आणि अशा पेशंटला सुद्धा न्यूमोनिया होतो, त्याला व्हेंटिलेशन ॲक्वायर्ड न्यूमोनिया म्हणतात. हेल्थकेअरमध्ये असणारा मनुष्य तो कदाचित जवळ राहत असेल किंवा रेग्युलरली येत असेल किंवा 90 दिवसामध्ये कधी 1 ते 2 दिवस ॲडमिट झाला असेल, त्यालाही हेल्थकेअर ॲक्वायर्ड न्यूमोनिया असं म्हटलं जातं. पण सर्वात महत्त्वाचं आहे की कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया. कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनियामध्ये मोस्ट प्रोबॅबली जी मायक्रो इटिओलॉजी किंवा जे होणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते व्हायरल जीवाणू किंवा विषाणू असतात. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि विषाणू म्हणजे व्हायरस. ह्या दोनच प्रकारचे असतात. त्यामध्ये बॅक्टेरियाने होणारा जो आजार आहे तो सुडोमोनस न्यूमोनिया असं त्याला म्हणतात, न्यूमोकॉकस असं म्हणतात. त्याच्या काही स्टेजेस आहेत. त्याला पहिल्या स्टेजला कंजेशन म्हणतात, ज्यावेळेला आपलं
संपूर्ण शरीरातलं द्रव्य जे अल्वेलायमध्ये जमा होतं त्याला कंजेशन म्हणतात. त्याच्यानंतर रेड हेपेटायझेशन म्हणतात. रेड हेपेटायझेशन म्हणजे सगळ्या लाल पेशी किंवा आपल्या ज्या भांडणाऱ्या सेल आहेत त्या कोशमध्ये जातात. थर्ड आहे ते ग्रे हेपेटायझेशन, म्हणजे त्या वायुपेशी संपलेल्या असतात तिथून. आणि फोर्थ स्टेज आहे ती रिझोल्युशन, म्हणजे नॉर्मल होणं. पण त्याला किती वेळ लागू शकतो हे कोणी सांगू शकत नाही, कारण नॉर्मली इट टेक्स 10 days, पण कधी कधी त्याच्यासाठी जास्त वेळ होऊ शकतो. इट डिपेंड्स अपॉन त्या माणसाच्या प्रतिकारशक्तीवर. जर त्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हे संपूर्ण बरे व्हायचं जे प्रमाण आहे ते 10 दिवसापर्यंत संपूर्ण मनुष्य बरा होतो. पण जर त्याची प्रतिकारशक्ती चांगली नसेल, उदाहरणार्थ HIV असणाऱ्या माणसामध्ये किंवा ज्या लोकांना अनकंट्रोल डायबिटीज आहे किंवा ज्यांना हृदयाचा काही विकार आहे किंवा ज्याचं किडनी फेलियर आहे किंवा ज्याला कॅन्सर ट्रीटमेंट चालू आहे, ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्याला सिकल सेल ॲनेमिया आहे, अशा लोकांमध्ये न्यूमोनिया बरे होण्याचं प्रमाण थोडंसं उशिरा किंवा थोडा लेट होतं. लहान मुलांमध्ये जो न्यूमोनिया होतो तो मोस्टली व्हायरल असण्याची शक्यता जास्त असते. आणि ॲडल्टमध्ये व्हायरल न्यूमोनिया तेवढा होत नाही, पण ॲडल्टमध्ये असं पाहिलं आहे की बॅक्टेरियल न्यूमोनिया जास्त असतो. लहान मुलांमध्ये जर साधा खोकला येतो पहिल्या दिवशी, नंतर त्याला ताप येतो आणि मग तिसऱ्या दिवशी असं दिसतं की तो खाणं कमी करतो आणि त्याचं थोडंसं श्वासही लागायला लागतो, म्हणजे त्याचा श्वास वाढतो. नॉर्मली आपण जेव्हा ॲडल्ट श्वास घेतात ते 12 ते 20 असतात. लहान मुलांचा श्वास घेण्याचं प्रमाण जास्त असतं. किमान तरी 2 वर्षापर्यंत 40पर्यंत असतो आणि 5 वर्षापर्यंत 30च्या आसपास असतो. हे जर प्रमाण जर वाढलं, हृदयाचे ठोके वाढले, तर आपण समजतो की ह्याची सिव्हिरिटी जास्त आहे. सर्वसाधारण अँटीबायोटिक देऊन आपण तो बरा करायचा प्रयत्न करतो. पण जर व्हायरल असेल तर सुपर इन्फेक्शन झालं म्हणून अँटीबायोटिक दिलं जातं. नॉर्मली आपण त्याला हायड्रेट करतो. नॉर्मली तो डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. हिमोडायनॅमिकली तो इनस्टेबल असतो, म्हणून त्याला हायड्रेट करणं आणि त्याला पॅरासिटामॉल अशी औषधं आहेत जी तापासाठी दिल्या जातात, अशी औषधं देऊन त्याला आपण कंट्रोल करतो, म्हणजे व्हायरल असेल तर. फारच छान. पण बॅक्टेरियल असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. स्ट्रेप्टोकोकस नावाचं जर इन्फेक्शन असेल तर काही मायक्रोलिड नावाची औषधं आहेत, ॲझिथ्रोमायसिन आहे, क्लॅरिथ्रोमायसिन, अशी सुरुवातीला द्यायला लागतात. पेन्सिलिन नावाचं जे ड्रग आहे त्यांनी अतिशय चांगले, पेन्सिलिन ज्या 1944 पासून आल्यापासून अँटीबायोटिक, पेन्सिलिननी न्यूमोनियाच्या रोगांना जीवदान दिलेलं आहे. पेन्सिलिनसारखं औषध नाही आहे. पेन्सिलिननी किमान तरी दुसरं जग बसेल एवढी माणसं वाचवलीत. डॉक्टर साहेब, इकडे आपल्याला एक फोन आलेला आहे, एक फोन घेऊया, नंतर पेनिसिलिन या विषयाकडे आपण पुन्हा येऊया. विनया परब यांचा फोन आहे आपल्याला. तर नमस्कार विनयाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला दमा असतो, म्हणजे काय असतं आणि तो एलर्जिक असतो का आणि अनुवंशिक असतो का, एवढं मात्र सांगा. फारच छान प्रश्न आहे विनयाजी, काय सांगणार डॉक्टर साहेब? प्रश्न अतिशय चांगला आहे आणि प्रश्न फुफ्फुसासंबंधी आहे, तर आम्हाला काही हे नाही. पण मॅडमनी विचारलं आहे की जर दमा असतो आणि तो ॲलर्जी असू शकतो का. नक्कीच. दमा हा आजार आहे की तो त्याच्यामध्ये आपले जे श्वासनलिका आहे त्याला सूज येते आणि
ते जे मसल आहेत ते कन्स्ट्रिक्ट होतात, श्वासनलिकेचे मसल्स कन्स्ट्रिक्ट होतात आणि म्युकस जमा होतं. अशामध्ये श्वास घ्यायला आणि श्वास सोडायला त्रास होतो, पर्टिक्युलरली श्वास सोडायला त्रास होतो. जर आम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला वीज नावाचा एक आवाज येतो, ज्याने आम्हाला लक्षात येतं की कदाचित हा दमा आहे. दमा हा आनुवंशिक असण्याची शक्यता जास्त असते. आपल्या घरात कुणाला असेल तर दमा हा आनुवंशिक असतो. ॲलर्जिक दमा म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी वस्तूची ॲलर्जी आहे, जी सानिध्यात आल्यावर आपले एअरवेज, ब्रॉन्काय वगैरे आहेत त्या अंकुचित पाहतात, त्याला सूज येते आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला औषधं घेणं अतिशय गरजेचं होतं. कधीकधी हा औषध न घेता सुद्धा बरा होतो, पण औषधं जर घेतली तर लवकर आराम येतो. आणि सध्या इन्हेलर नावाची जी औषधं आहेत ती अतिशय चांगली आहेत. त्यांचा जो डोस आहे तोही फार कमी असतो आणि जसं आपण डोळ्याला लागल्यावर आपण डोळ्यात ड्रॉप टाकतो, कानात काय झालं तर कानात ड्रॉप टाकतो, असं अस्थमामध्ये फुफ्फुसाच्या ज्या एअरवेज आहेत त्यांना सूज येते, त्या अंकुचित पाहतात आणि त्याच्यामध्ये कफ जमतो. अशा वेळेला जर इन्हेलर घेतले ते अतिशय चांगले असतात आणि ते मायक्रोग्राममध्ये असतात, त्याचे साईड इफेक्ट नाहीच्या बरोबर असतात. असे जर इन्हेलर्स घेतले तर नक्कीच तो कंट्रोलमध्ये येतो आणि तुम्ही रेग्युलर जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं तर ज्या रिमोल्ड होणार आहेत म्हणजे त्याच्यातल्या ज्या चेंजेस येणार आहेत त्या चेंजेस येऊ शकत नाही आणि मग तो इरिव्हर्सिबल स्टेजमध्ये जाऊ शकत नाही. तर हे महत्त्वाचं आहे की इन्हेलरची औषधं तुम्ही रेग्युलर घेतली पाहिजेत. त्याबरोबर जेव्हा त्याची सिव्हिरिटी येते तेव्हा जास्त त्रास होतो त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरला दाखवून बाकी लागणारी तोंडाने किंवा IV ने देणारी औषधं घ्यावी लागतात. नॉर्मली तोंडाने लागणारीच औषधे घेतात. IV वगैरे घेण्याच्या एवढ्या लेवलला कधी लोक जात नाहीत. जेव्हा मनुष्य समोरचा 2 शब्दही बोलू शकत नाही, मग आमच्या लक्षात येतं की ह्याला आता तोंडाने औषध देण्यापेक्षा ह्याला हॉस्पिटलाइज करून IV ने औषध दिले तर अतिशय चांगलं होईल. पण दमा हा कंट्रोलमध्ये ठेवता येतो. ॲलर्जिक दमा अतिशय कॉमन आहे, तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. तो आनुवंशिक आहे आणि त्याला कंट्रोलमध्ये जर औषधांनी ठेवला तर काही दिवसांनी त्याची तीव्रता कमी होऊ शकते व तुम्ही पूर्वी आहात असे राहू शकता. तुम्ही जर इन्हेलर वापरले तर आपणही असं बघितले कित्येक ॲथलेट लोक आहेत की ज्यांना दम्याचा त्रास होता आणि ते औषधं इन्हेलर घेऊन चांगला प्रकारे म्हणजे फिजिकल कामं चांगल्या प्रकारे, म्हणजे ॲथलेट्स म्हणजे पळायचं काम असतं, अशी कामं ते करू शकतात. त्यामुळं दमा हा काही अतिशय मोठा आजार नाही, तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. एवढंच आहे की ज्याची ॲलर्जी आहे त्याला थोडंसं लक्षात आल्यानंतर लांब ठेवावं, त्याच्या सानिध्यात जाऊ नये. आणि दुसरी गोष्ट, औषधं जे इन्हेलर आहेत त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा, ज्याने की तुमचा आजार नक्कीच कंट्रोलमध्ये आणि हळूहळू तो कमी होईल. फारच छान विनयाजी, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून प्रश्न विचारा आणि आपल्या मनातल्या शंका दूर करा. डॉक्टर ननावरे ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही पेनिसिलिनच्या महत्त्वाविषयी आम्हाला सांगत होतात आणि सोबत हे देखील सांगा की निमोनिया कसं ओळखायचा, त्याची लक्षणं काय ते देखील आम्हाला सांगा. लहान मुलांची सांगितलीत तुम्ही, तर प्रौढांमध्ये किंवा गरोदर मातांमध्ये कसं त्याविषयी? न्यूमोनिया हा आजार लक्षणं त्याची म्हणजे हिस्ट्री आणि आम्ही त्याला एक्झामिन करतो आणि त्याच्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन करतो. तर लक्षणं काय असतात की खोकला येणे, ताप येणे, हुडवडी धरून ताप येणे, खोकला आल्यानंतर दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अडथळा वाटणे आणि ज्या वेळेला
ऑक्सिजन लेवल कमी होतं त्यावेळेला आम्ही त्याची सिव्हिरिटी जास्त आहे असं समजतो. 2 पद्धती आहेत. न्यूमोनिया सिव्हिरिटी इंडेक्स म्हणून एक आहे आणि दुसरा आहे की कर्बमध्ये पेशंट कॉन्शियस आहे का, त्याचं युरिया लेवल किती आहे, त्याचं ब्लड प्रेशर कसं आहे आणि त्याचं रेस्पिरेटरी रेट कसा आहे, ह्याच्यावर ठरवलं जातं की हा माणसाला किती त्रास आहे. आणि त्याचं वय 65पेक्षा जास्त वय असेल अशा रुग्णांना आम्ही त्याची सिव्हिरिटी जास्त आहे म्हणजे त्याच्या ग्रेडिंग केल्या जातं आणि त्याला औषध दिलेलं जातं. दुसरा तुमचा प्रश्न काय होता? की दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. एक फोन पण आपल्याला या क्षणी आलेला आहे. शिवानंदजींचा फोन आहे. तर नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, शिवानंद वैशाल बोलतो निप्पाणीहून. हा, माझा प्रश्न असा आहे, काही लोक पावसाळ्यामध्ये भिजल्यामुळे किंवा असं काहीतरी पाण्यात हे प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना निमोनिया सर्दी वगैरे येतो. पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही लोकांना अशी सर्दी असते की ती कंटिन्यू नेहमी नाक गळत असतो. मग नेमकं हे कशामुळे होत असतोय आणि त्यांना श्वसनाचा सुद्धा त्रास होत असतोय. मग हे निमोनिया म्हणायचं काय कोणता दुसरा आजार आहे आणि त्यासाठी त्यांनी कुठे उपचार घेतले पाहिजे, काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे साहेब. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी शिवानंदजी. छान प्रश्न आहे तुमचा आणि नक्कीच हा प्रश्न अतिशय चांगला वाटला. म्हणजे एक स्वतःच्या किंवा जवळच्या कुणाच्या तरी अनुभवातून त्यांनी सांगितलंय. त्यांनी विचारलंय की पावसामध्ये भिजल्यानंतर न्यूमोनिया होतो. बघा, सर्दी झाल्यानंतर आपल्या घशामध्ये किंवा नाकामध्ये ते जीवाणू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं थांबतात आणि जास्त दिवस थांबल्यामुळे कधीकधी ते आपली प्रतिकारशक्ती म्हणजे आपल्याला जशा खोकला आहे किंवा म्युकोसिलरी म्हणजे एक ब्लँकेट आहे ज्याने आपलं ते जंतू बाहेर परत टाकले जातात, ते बिघडल्यानंतर किंवा झोपेमध्ये वगैरे अशा वेळेला ते जीवाणू किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम आत जातात आणि त्याने आपल्याला न्यूमोनिया होतो. पावसामुळे ते होण्याचं प्रमाण जास्त आहे कारण पावसामध्ये हे जीवाणू आणि विषाणू जास्त प्रमाणात असतात आणि त्यांच्यामुळे हा न्यूमोनिया रेग्युलर होतो. पण तुम्ही आणखीन एक प्रश्न त्याच्यातच सब क्वेश्चन आहे की उन्हाळ्यामध्ये पण होतो. तुमचं जर प्रतिकारशक्ती व्यवस्थित असेल, कारण 2 कारणं आहेत, एक तर प्रतिकारशक्ती व्यवस्थित असल्यावर, कमी असल्यावर किंवा ते जीवाणू किंवा विषाणू जास्त असल्यावर हा आजार होतो. तर तुमची प्रतिकारशक्ती जर व्यवस्थित असेल तर कारण लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती तेवढी डेव्हलप नसती झालेली, त्यामुळं त्यांना लवकर होतो. पण मोठ्या माणसांमध्ये, ॲडल्टमध्ये त्याची प्रतिकारशक्ती काही कारणामुळे ती कमी होते. सर्वात महत्त्वाचं कारण आहे की धूम्रपान करणाऱ्या माणसांचं जे श्वासन नलिका आहे, श्वासन ह्या सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम, ती थोडीशी खराब झालेली असते आणि त्यामुळं पण अशा लोकांमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. बाकी आणखीन म्हणजे ज्या लोकांची काही जेनेटिकली काय आजार आहेत अशा लोकांमध्ये पण न्यूमोनिया होऊ शकतो. मग त्याला उन्हाळा हा एक कारण नाही राहत, पण ते जीवाणू जर आत गेले मग त्याला तुमची प्रतिकारशक्ती किंवा आणखीन ॲनाटॉमिकली काही चेंजेस असतील त्यामुळं ते जर जीवाणू आत गेले तर तुम्हाला हा न्यूमोनिया होऊ शकतो. पण सर्वसाधारण असं बघितलं गेलं की न्यूमोनिया जर झाला तर त्या लक्षणावर आम्ही त्यांना चेक करून सांगू शकतो की हा न्यूमोनिया आहे आणि त्याची जर औषधं व्यवस्थित दिल्या गेली तर नक्की तो 100% बरा होतो. असं पाहिलं गेलं आहे की 470 दशलक्ष लोकांना न्यूमोनिया होतो, त्याच्यातले 40 दशलक्षांची मृत्यू होतो. त्याच्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे. तर मोठ्या माणसांमध्ये जो न्यूमोनिया होतो तो जर औषधं व्यवस्थित घेतली आणि काही लाईफस्टाईल चेंज म्हणजे दारू न पिणे किंवा धूम्रपान न करणे अशा जर गोष्टी केल्या तर नक्कीच तो होण्याचं प्रमाण कमी असतं. फार छान
डॉक्टर साहेबांनी महत्त्व सांगितलं आहे की धूम्रपान न करण्याचं, दारू न पिण्याचं, आणि आपल्याला तुमच्या प्रश्नांमुळे वेगवेगळे जे विषय आहेत त्याविषयी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळते. सरांचा जास्तीत जास्त अनुभव ते आपल्यासोबत वाटतायत. तर हे ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. आणि पुढला प्रश्न डॉक्टर साहेब असा आहे की निमोनियासाठी कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला कळेल की हा निमोनिया? पहिलं तर आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आम्ही त्याची हिस्ट्री घेतो, म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत. सिम्पटम्स घेतल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की कदाचित हा रेस्पिरेटरी सिस्टमशी आहे. त्याच्या लक्षणं जे असतात, तो खोकला येणे, त्याला श्वास घेण्यास अडकळा होणे, त्याला ताप येणे, अशी जेव्हा लक्षणे येतात तेव्हा जेव्हा आम्ही चेक करतो त्यावेळेला आम्हाला असं फाइंड आउट होतं की त्याला ब्रॉन्केल ब्रीदिंग आहे व त्याचे टॅकिकार्डिया आहे, म्हणजे त्याचा हृदयाचे ठोके जास्त जोरात चालत आहेत, त्याचे रेस्पिरेटरी रेट म्हणजे टॅकिपनिया पण आहे. असे सगळे बघितल्यानंतर आम्ही काही चाचण्याही करतो. त्या चाचण्यामध्ये सर्वात महत्त्वाची चाचणी आहे म्हणजे एक्सरे छातीचा केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की काही वेळेला लोबार न्यूमोनिया असेल तर संपूर्ण एक साईड म्हणजे ग्राउंड ग्लास असं सफेद दिसतं, रेडिओ ओपेक दिसतं, आणि ब्रॉन्कोन्युमोनिया असेल तर इन्फिल्ट्रेशन दिसतात. मोस्टली ते राईट साईडला जास्त असतं. हे बघितल्यानंतर एक्सरे तपासणीमध्येच लक्षात येतं की आपल्याला की हा न्यूमोनिया आहे आणि त्याच्यावर औषधे दिली पाहिजेत. पण काही वेळेला आपल्याला पुढच्याही चाचण्या करायचे, जसं CBC केल्या जातो, नंतर स्पुटम ग्राम स्टेन करायला लागतात, स्पुटम कल्चर केलं जातं. ह्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर लक्षात येतं की हा आजार आहे आणि मग त्याच्यावर औषधं दिली जातात. फारच छान. आणि अजून कुठले असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये न्यूमोनियासारखीच लक्षणं दिसून येतात, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो, आणि त्यांना कसं बाजूला सारायचं, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. पहिलं म्हणजे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस नावाचा जो आजार आहे तो आपल्या श्वासनलिकेला सूज येते आणि तो एखादा इरिटेशन किंवा अशा काही होण्याने, मोस्टली हा सिगारेट स्मोकरमध्ये जास्त दिसतो. हा आजार जर असेल तर ह्याला डिफरन्शिएट करताना आपल्याला लक्षात येतं की ह्याचा एक्सरे नॉर्मल येतो आणि ही लक्षणं लवकर कमी होतात. दुसरा एक COPD आहे, त्याचं अटॅक येणं किंवा ॲक्यूट एक्झबरेशन ऑफ क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिजीज. तर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिजीज म्हणजे श्वसन विकार आहे. तो आपल्या ज्या श्वासनलिका असतात त्यांना ब्रॉन्कायटिस नावाचा आणि एम्फिसिमा नावाचा. ब्रॉन्कायटिस म्हणजे श्वासनलिकेला होणारा आणि एम्फिसिमा म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं होतं टर्मिनल ब्रॉन्काय नंतर ज्या वायुकोश असतो, ॲल्व्हेलाई ज्याला आम्ही म्हणतो, त्यांना हा आजार होऊन त्या मोठ्या होतात. आणि अशा ह्याच्यात पण जेव्हा अशा लोकांमध्ये जेव्हा ॲक्यूट एक्झबरेशन म्हणजे कुठलं इन्फेक्शन होतं ते एक डिफरन्शियल डायग्नोसिस न्यूमोनियासाठी होऊ शकतं. तिसरं म्हणजे काही हृदय विकारांमध्ये पण असं आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही. अशा दोन ॲक्यूट अस्थमामध्ये सुद्धा आपल्याला काही चाचण्या केल्यानंतरच लक्षात येतं की हा अस्थमा आहे, हा न्यूमोनिया नाही. बरं. आणि डॉक्टर साहेब आम्हाला उपचारांविषयी देखील सांगा की न्यूमोनियामध्ये कसे किंवा कुठकुठले उपचार आज किंवा काय पर्याय आहेत पेशंट समोर, त्याविषयी देखील सांगा. न्यूमोनिया हा आजार जीवाणूने किंवा विषाणूने होतो, हे फार कॉमन आहे. फंगायनी आणि पॅरासाईटनी होणारा आजार कमी प्रमाणात आहे, ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, जो HIV पॉझिटिव्ह आहे किंवा ज्याला कॅन्सर झाला आहे आणि अशामध्ये न्यूमोनिया झाला आहे तो फंगायनी वगैरे असू शकतो. किंवा जे कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचं जे औषध आहे पुष्कळ दिवस घेत आहेत अशा लोकांना फंगाय होतं. पण जर बॅक्टेरिया किंवा व्हायरसनी झाला असेल तर बॅक्टेरियाने झाला असेल तर अँटीबायोटिक्स नावाचे जे औषध आहेत
ते आपण देतो. साधा असेल तर त्याला 7 ते 10 दिवस द्यावं लागतं. मॅक्रोलिड नावाची औषधं आहेत, त्याच्यामध्ये क्लॅरिथोमायसिन आहे, ॲझिथ्रोमायसिन आहे, ही औषधं आपण देतो. त्याच्यानंतर पुढचं बीटा लॅक्टेम नावाची औषधं आहेत, जी पेन्सिलिन सिफॅलोस्पोरिन नावाची जी औषधं आहेत ती दिली जातात. ही त्या जंतूंना मारायसाठी. पण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून त्याला हायड्रेशन करणं, त्याला तापासाठी औषधं देणे, त्याला श्वासनलिके म्हणजे समजा खोकला असेल तर कफ बाहेर पडण्यासाठी औषधं देणे, अशी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊन त्याला आपण अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊन त्याला बरं केलं जातं. पण ज्याची हे बरं होत नाहीत त्यांना मग आम्ही एका सर्टन लिमिटनंतर आपण हॉस्पिटलायझेशनचा विचार करतो. हॉस्पिटलायझेशन करताना काही क्रायटेरिया आपल्याकडे आहेत की ज्या क्रायटेरिया बघून लहान मुलांमध्ये जर पहिल्या दिवशी त्याला ताप आला, दुसऱ्या दिवशी त्याला खोकला दिसायला लागला, तिसऱ्या दिवशी त्याने खायचं कमी केलं आणि त्याला श्वास लागायला लागला म्हणजे दम यायला लागला, प्लस त्याचं हृदयाचे हार्ट रेटही वाढलं आहे, अशा मुलांना आपण हॉस्पिटलाइज करतो आणि मग त्याला आय व्हीमधून ट्रीटमेंट देऊन हिमोडायनॅमिकली म्हणजे तो जर डिहायड्रेट असेल तर त्याला हिमोडायनॅमिकली स्टेबल करून आपण त्याला डिस्चार्ज करतो. मोठ्या माणसांमध्ये जर असं असेल तर काही गाईडलाईन्स आहेत. त्याच्यातलं एक PSI नावाचं न्यूमोनिया सिव्हिरिटी इंडेक्स नावाचं एक आहे. त्याच्यात 20 व्हेरिएबल आहेत आणि कर्ब 65 आणि CRB 65 असं 2 आहेत, ज्याच्यामध्ये त्याचा कॉन्शियस लेवल बघितलं जातं, युरिया 7 मिलीमोल आहे का बघितलं जातं, रेस्पिरेटरी रेट 30च्या पेक्षा जास्त आहे का म्हणजे श्वसनाचं आपण श्वसन घेतो त्याचा रेट किती वाढला आहे तो बघतो, आणि ब्लड प्रेशर डायस्टोलिक लेस दॅन 60 आणि वरचा प्रेशर 90पेक्षा कमी आणि खालचा प्रेशर 60पेक्षा कमी असेल आणि वय 65 असेल, अशा लोकांना आम्ही त्या ग्रेड करतो आणि अशा लोकांना मग आम्ही हॉस्पिटलाइज करतो म्हणजे ॲडमिट करून मग त्याला औषधं दिल्या जातात. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर ननावरे आपल्यासोबत त्यांचा अनुभव सांगतायत आपल्याला आणि आपल्याला शहाणं करतायत. तर डॉक्टर साहेब, एक फोन आलेला, कट झाला, दादा उबाळे जामखेडून फोन आलेला. त्यांचा आणि माझा प्रश्न पुढला एक सारखाच आहे की ॲडव्हर्स इफेक्ट काय होऊ शकतात, म्हणजे समजा आपण निमोनिया झाला आणि औषध उपचारच नाही केला तर पुढे जाऊन काय होऊ शकतं, त्याविषयी आम्हाला सांगा. तसं बघितलं तर आपली प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर निमोनिया झाला तर काही जर औषधं जर घेऊ शकलो नाही तर मॅक्सिमम लोक बरी होतात. पूर्वी जेव्हा अँटीबायोटिक्स नव्हत्या त्यावेळेला न्यूमोनिया व्हायचं प्रमाण अतिशय जास्त होतं आणि त्यावेळेला औषधं न घेतल्यावर पण लोक बरी होत होते. पण आता कसं आहे की आपल्याला जर ताप आला, खोकला आहे, दम लागतोय, अशा लोकांना मग आपण औषधं देऊन बरे करतो. पण त्याचे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही विचारलं तर इन्व्हेस्टिगेशन नाही म्हणजे पुढे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतं किंवा ॲडव्हर्स इफेक्ट काय होऊ शकतात. कॉम्प्लिकेशनमध्ये एक म्हणजे त्यांना ते जर त्याचा एखादा भाग जर तुटून बाहेर आला आणि तो प्रुलारमध्ये आला तर त्याला प्रुलामध्ये पस होऊ शकतो, त्याला एम्फायमा म्हणतात. पेशंट कॅन गो इन टू रेस्पिरेटरी फेलियरमध्ये जाऊ शकतो आणि पेशंट रेस्पिरेटरी फेलियरमध्ये गेल्यानंतर त्याला मग आपल्याला ICUमध्ये वगैरे घ्यावा लागतो, कधीकधी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावा लागतो. तर एवढ्या ह्याच्यापर्यंत सहसा कोणी जात नाही, पण फार कमी लोकांना असेही प्रकार होऊ शकतात की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याला व्हेंटिलेटरपर्यंत न्यावं लागतं.
बरं. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आला की कोरोना नंतर श्वसनाच्या विकारांमध्ये देखील वाढ आपण बघितलेली आहे किंवा त्याचा कसा परिणाम झाला त्याविषयी सांगाल तर बरं होईल. कोरोनानंतर जो श्वसनाचे विकार झाले त्याविषयी. कोरोनामध्ये श्वसन विकार होत होते. कोरोना हा आजार आपल्या फुफ्फुसालाच होत होता आणि फुफ्फुसाला झाल्यानंतर तो न्यूमोनिया झाल्यावर ARDSमध्ये पेशंट जाऊन पुष्कळ लोक त्यात दगावले. मोस्टली 40-45 नंतरचे लोक होते ते दगावले. आणि ज्यांना आजार होता, डायबिटीज होता किंवा अनकंट्रोल डायबिटीज होता, असं आपण बघितलं की वयस्कर लोकांच्या मध्ये जर आजार झाला कोविड-19 तर त्या लोकांमध्ये मॉर्टॅलिटी रेट जास्त होता. लहान मुलांना तो अजिबातच फार कमी दिसला किंवा तो झाला हा दिसूनही आला नाही. पण एक नक्की आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनानंतर किंवा ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये श्वसनाचे आजार पुष्कळ वाढलेत. त्याची पुष्कळ कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रदूषण. गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मुंबईचा AQI एअर क्वालिटी इंडेक्स 300 पेक्षा जास्त होता. नॉर्मली तो 100च्या आत किंवा 1 ते 50 पर्यंत पाहिजे चांगल्यासाठी. 200 हा मॉडरेटपर्यंत आहे. पण 200च्या वर गेल्यावर तो अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये श्वसनाचे आजार अतिशय वाढले आहेत आणि पर्टिक्युलरली ब्रॉन्कायटिस नावाचा आजार किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस वगैरे, न्यूमोनिया वगैरे हे अतिशय अशा परिस्थितीत वाढतात. आणि अशा ह्याच्यामध्ये जे लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना दे गो इनटू रेस्पिरेटरी फेलियर आणि त्यांना त्याच्यामुळे दगवू शकतात. फारच छान डॉक्टर साहेब. सरांनी प्रदूषणाचा विषय काढला आणि पुढला प्रश्न जोडूनच विचारतो की निमोनिया कसा टाळायचा किंवा त्याच्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत किंवा लसीकरणाविषयी देखील आम्हाला सांगा. न्यूमोनियाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत म्हणजे प्रतिबंधक जे हे आहेत त्याच्यामध्ये एक तर जे काय आपण कोविडमध्ये करत होतो म्हणजे मास्क लावणं. ज्यावेळेला आपल्या इथे एअर पोल्युशन जास्त झालं होतं त्यावेळेला मला वाटतं BMCच्या पण गाईडलाईन आल्या होत्या की जिथं तुम्ही जात असाल जिथे जास्त धूळ असेल वगैरे अशा जागी मास्क लावा. हात धुणे, रेग्युलर कुठेही हात लागला तर हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, कारण त्याच्यामुळे तो जो आजार आहे तो एकाचा दुसऱ्याला पसरू नये. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे लसीकरण. जगामध्ये लसीकरणामुळे आपल्या ज्या संशोधकांनी आपले जे रिसर्चरनी एवढ्या लसी तयार केलेल्या आहेत त्यामुळं आजकाल आपल्याला हे जे आजार आहेत ह्याची दाहकता किंवा लस घेतल्यानंतर न्यूमोनिया होतो. न्यूमोनियाची लस घेतल्यानंतर न्यूमोनियाच्या 2 प्रकारच्या लस आहेत. एक सुडोमोनस आपलं एक जे न्यूमोकोकस आहे त्याच्यावर एक लस आहे आणि एक इन्फ्लुएन्झा एक लस इन्फ्लुवॅक, अशा 2 लसीस आहेत. पण त्या दोन्ही लसी जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला जरी आजार झाला तर तेवढा तीव्र होत नाही आणि तेवढा सिरियस होत नाही. म्हणून लस घेणं अतिशय गरजेचं आहे. पर्टिक्युलरली ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना COPD आहे अशा लोकांनी लस घेणं अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांना तर आपला नॅशनल प्रोग्राममध्येच ह्या लसीस आहेत. त्यामुळे लहान मुलांना लस देणं अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याने हे असे आजार आहेत ते होणार नाहीत. आणि हे लस घेतल्यानंतर तुम्हाला
त्याची प्रतिकारशक्ती तयार होती आणि मग तुम्हाला तो आजार तेवढा तीव्र होऊ शकत नाही, एवढं होऊ शकतं. फारच छान डॉक्टर ननावरे, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात, आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले धन्यवाद. प्रेक्षक मित्रांकडून, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमकडून आपले धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. तर रामकृष्ण हरी बोलूया आणि आजच्या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत, आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.